एक पाऊस पडला आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिस झाल्याचं चित्र. सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, तातडीनं आढावा घेऊन आणीबाणी जाहीर करण्याची मागणी. खरं तर मला विश्वास बसत नाही की ज्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा एवढा गाजावाजा करत कार्यक्रम झाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळे सगळ्यांनी त्याचे कौतुक केले. सध्या कॉस्टमध्ये पडायला नको, कारण तो भाग वेगळा आहे. मात्र ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडिओ येतोय तो अतिशय चिंताजनक आहे. राज्यात यापूर्वी पाऊस झाला आहे. मुंबई पुण्याला पाऊस नवा नाही, पण असं चित्र पूर्वी नव्हतं आणि हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचं नेमकं चित्र काय यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करणं अतिशय आवश्यक आहे. त्या म्हणाल्या आहेत, राज्यात एक पाऊस पडला आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिस झाल्याचं चित्र सर्व माध्यमातून दिसत आहे, असं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतंय? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतंय. सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे, अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, ST स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते. पण कनेक्टिव्हिटी, पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे. सेशनला आमदार पण आज पोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधानभवनला पोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंकमुळे तो बंद. जुना आपला, म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाही आहे. आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे, नुसता इन्फ्राचा इश्यू नाही आहे. प्रत्येक आजपर्यंत ह्या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.